खाली दरवाजा आहे आणि इथून खाली पूर्णपणे फॉग आहे. रात्रीच्या अशा अंधारात आमची ट्रेकिंग चालू आहे. हेच एक रिझन आहे की आम्ही पावसामध्ये ट्रेक नाही करत. कसं कसं रात्र काढली आहे तिकडे. सुप्रभात मित्रांनो, वेळ झाली आहे सकाळचे 7:30 आणि आपण निघालेलो आहे एक राईडवर. ॲक्च्युली राईड नसून पुढे जाऊन तिवरेच्या घरी बाईक पार्क करणार आहे आणि तिथून आम्ही कारने प्रवास करणार आहोत पुढचा. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज मी मराठीतून का ब्लॉग करतो आहे. तर ॲक्च्युली आजचा जो आपला डेस्टिनेशन आहे तोच असा मराठमोळा आहे की माझी इच्छा झाली की आजचा ब्लॉग हा मराठीमध्ये झाला पाहिजे. तर आज आपण चाललो आहोत गडांच्या राजा संबोधले जाणाऱ्या गडावर, ज्याचं नाव आहे राजगड. तर स्वागत आहे तुमचं मॉन्सूनच्या होणाऱ्या या एपिसोड 5 मध्ये. आतापर्यंतची आपली जी मॉन्सून सिरीज चालू होती कमाल धमाल बेमिसाल चालू आहे. यावर्षी आपण एक मंदिर, 2 वॉटरफॉल, जो एक जवळ होता बदलापूरमध्ये, दुसरा कुंभे, जो चांगली मस्त आपली बाईक राईड झालेली आहे. त्याच्यानंतर लास्ट जर तुम्ही एपिसोड बघितला असेल तर आपण रॅपलिंग केलेली वॉटरफॉलच्या इकडे. आणि आता हा ट्रेक. युजली आम्ही पावसाळ्यामध्ये ट्रेक अवॉइड करतो कारण की थोडं रिस्की असतं, पण आता खूप सारे वॉटरफॉल होत होते, त्यामुळे विचार केला की या एपिसोडमध्ये काहीतरी वेगळं करूया आणि आम्ही ठरवलं की ट्रेकला जाऊया. तो राजगड हा पुण्याच्या आसपास आहे आणि इझी टू मॉडरेट तुम्ही बोलू शकता हा ट्रेक. प्लस आम्ही तिकडे आज रात्री जाऊन स्टे करायचा प्लॅन आहे. उद्या सकाळी आपण पूर्ण गड तो एक्सप्लोअर करणार आहोत. आपला जास्त मोठा ग्रुप नाही जात आहे यावेळी, पण फक्त 4 जण आहेत. त्यामुळे आम्ही विचार केला की बाईकनी न जाता कारनी जाऊया आणि मग कार आम्ही रेंट करून पुढचा प्रवास करणार आहोत. सो नक्की हा ब्लॉग पूर्ण बघा. आज तारीख आहे 15 ऑगस्ट 2025. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल. चला मग आता भेटू डायरेक्ट कारमध्ये. पुणे में पहुंच गए हम लोग. यहाँ पे पिज़्ज़ा खाया, बहुत ही बकवास था. नहीं, अभी आगे निकलते हैं. मेरे को लूला लग रहा है. हमारी कार है. इधर काले तो दिख ही नहीं रहा है. काला है ना, दिखेगा. Emotional damage.
तो वाजले आता संध्याकाळचे 7:30. मी अराउंड 7:30ला निघालो सकाळी आणि आता संध्याकाळचे 7:30ला मी पोहोचतो इकडे. खूप उशीर झालेला आहे आणि प्लस आता ट्रेक पण करायचा आहे आम्हाला. पार करून पुढच्या प्रवासाला लागूया. ठीक आहे चला. रात्रीच्या अशा अंधारात आमची ट्रेकिंग चालू आहे, बघू शकता. तेवर आहे Good morning guys. It is 6 o'clock in the morning. हम लोग सोने के लिए जगह जगह नहीं मिला. मंदिर के अंदर लोग टेंट बांध कर सो. मैं टेंट दिखा. मतलब एक प्लॉट का अंदाजा आपको आया रहेगा. इसमें कम से कम 55 लोग सोए हम लोग. पाली दरवाजा आहे. इथून खाली पूर्णपणे fog आहे. ती गर्दी खूप होती आतमध्ये. आम्ही कसं रात्र काढली आहे तिकडे आणि सकाळी उठून ॲक्च्युली काय पॉईंट नाही आहे थांबायचा, कारण की फॉग खूप डेन्स आहे आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे फॉग हटण्याची जी शक्यता आहे तो खूप कमी आहे. म्हणून आम्ही डिसाईड केलं की आता इकडनं डिसेंड करूया आणि परत कधीतरी येऊ आणि तेव्हा हा पूर्ण गड प्रॉपर पद्धतीने बघू. असं पण ऐकलं की हा गड पूर्ण जर तुम्हाला प्रॉपर बघायचा असेल तर कमीत कमी 2 दिवस लागतात. तेवढं तर नाही, पण शक्यतो जेवढ्या मेन गोष्टी आहेत तेवढं जर बघायचं असेल तरी पावसानंतरच येणे योग्य आहे असं आम्हाला वाटलं. त्यामुळे आता आम्ही डिसेंट चालू केलं आहे सकाळीच. आणि एक गोष्ट केली की आमच्याकडे जो डिसिजन आहे तो करेक्ट असतो नेहमी, की पावसात ट्रेक अवॉइड करायचा, बिकॉज रिस्की होऊन जातं. उतरताना समजतं आहे सगळं स्लिपरी झालं आहे. माझे ट्रेकिंग शूज असून पण ते घसरतात आहे. हेच एक रिझन आहे की आम्ही पावसामध्ये ट्रेक नाही करत. पण आता लॉंग विकेंड होता तर ठरवलं की ठीक आहे, आणि पाऊस पण तसा पण जायच्या मार्गावर होता. विचार केला की आपल्याला नाही भेटणार, पण आम्ही चुकीचं होतो. तर हा ब्लॉग इथे संपवतो आणि भेटूया आपण पुढच्या अशा कुठल्या तरी नवीन डेस्टिनेशनमध्ये. तोपर्यंत कीप वँडरिंग, कीप एक्सप्लोरिंग. जय शिवराय.